हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण पुणेरी मिसळ कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। काल सकाळी मी मटकी भिजू घातलेली आणि रात्रीला बांधून ठेवलेली। आता याला छान अंकुर आलेले आहेत, तर आपण यात हळद आणि तेल टाकून एक शिट्टी करून घेणार आहोत। आता आपण पहिले कांदा चिरून घेणार आहोत। आता आपला कांदा चिरून झालेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेणार आहोत। आता आपण थोडे तेल टाकणार आहोत। आता आपण जिरं टाकणार आहोत आणि जो हा चिरलेला कांदा आहे तो आपण तेलामध्ये टाकणार आहोत। याला चांगलं तळून घ्यायचे। कांदा आपला चांगला ब्राऊन होत आहे तेव्हा आपण 4-5 लसणाच्या कड्या आणि थोडे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि त्यामध्येच थोडे एक दालचिनीचा तुकडा आणि हा एक तेजपान टाकते। तर आता आपण हे चिरलेले टोमॅटो टाकणार आहोत आणि चांगले तळून घेणार आहोत। तर आता आपण मोदकाची तयारी करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये थोडे तूप टाकणार आहे। थोडी मीठ टाकणार आहोत। पाण्याला उकळी आली की मग आपण हे पीठ टाकणार आहोत। चला, तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आपण हे 1 वाटी जे पीठ घेतलेले आहे मोदकाचे पीठ, ते आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत। मिसळ सोबत मोदकाचा बेत का केला तर याचे कारण मी नंतर सांगते। बंद करणार आहे आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवणार आहोत। तर आपण आता हे 5 मिनिटांसाठी असेच झाकून ठेवणार आहोत। आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण आता कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तेल गरम झाले की त्यात थोडे जिरे टाकणार आहोत। त्यामध्ये हा मिक्सरमध्ये जो बारीक केलेला मसाला आहे ते आपण तेलामध्ये टाकणार आहोत। तर आता आपण यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि गरम मसाला टाकणार आहोत आणि मिसळची टेस्ट वाढावी म्हणून मी एक सिक्रेट मसाला टाकणार आहे। यानी चव खूप छान येते। आता आपण यामध्ये उकडलेली मटकी टाकणार आहोत। पूर्ण मटकी नाही टाकायची, थोडी शिल्लक राहू द्यायची वरतून घ्यायला आणि थोडी मी राहू देते यामध्ये। आणि यामध्ये गरम पाणी टाकायचे आहे। जरा मिसळ ही पातळच राहते, पाणी भरपूर टाका, उकळल्यावर चांगला तवंग येतो त्याला। यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान उकळी येईपर्यंत आपण याला असेच सोडणार आहोत।
आता आपण हे मोदकासाठी जे पीठ उकळायला ठेवलेलं ते पूर्णपणे गार झालेलं आहे आणि थंड्या पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे चांगल्यापणे मळून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की मिसळबरोबर मोदक कसे काय, तर याचं कारण असं आहे की माझ्या मुलीला मी जेव्हा मुंबईला सोडवायला जायची तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये मिसळ खायचो. तर त्या मिसळबरोबर एक स्वीट असायची, कधी जिलेबी, कधी गुलाबजामुन, तर कधी मोदक. तर हे कॉम्बिनेशन असं आहे तिखट आणि गोड. तर मला हे खूप आवडलं आणि मला मिसळ एवढी आवडते, प्रचंड आवडते. तर आज काय झालं, तुम्हाला वाटत असेल अचानक मिसळ कशी काय, तर झालं असं की माझे मिस्टर गेले मित्रांच्या वाढदिवसाला. सगळे 5-6 मित्र आहे. तर म्हटलं माझा मुलगा आणि मीच घरी आहे, तर म्हटलं आता माझे मिस्टर चमचमीत खाऊन येणार, म्हटलं आपण पण काहीतरी चमचमीत खावं, म्हणून मी माझ्या आवडीची आज मिसळ केलेली आहे. तर आपले हे पीठ पूर्णपणे चांगले मळून झालेले आहे. तर आता आपण सारणाची तयारी करूया. आता आपण सारणासाठी थोडे तूप टाकणार आहोत. त्यामध्ये हे किसलेले खोबरे टाकणार आहोत. हे चांगले परतून घेणार आहोत आणि हे चांगले परतले की त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. आता आपण यामध्ये चिरलेला गूळ टाकणार आहोत. आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण मोदक करून घेणार आहोत आणि नंतर वाफवून घेणार आहोत. तर आपण याला थोडे तूप लावून घ्यायचे आणि यामध्ये मोदक ठेवून हे वाफवून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की यामध्ये मी सिक्रेट मसाला टाकला. तर तो सिक्रेट मसाला कोणता, तर तो सिक्रेट मसाला आहे चिकन मसाला. चिकन मसाला टाकला ना त्याची चव खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपली ही पुणेरी मिसळ तयार आहे.